वर्षा तू काय विचारत हो, होती मी मला? काय म्हणत होते, तू मगाशी म्हणलास ना की त्या दिवशी गोड पण खातात, वर्षाची सुरुवात असते, पण त्या दिवशी कडुलिंबाची चटणी पण खातात. अगं कशाला तुला आठवण काढली? आठवतंय ना की आपण किती वाईट तोंड करून खायचो, पण बाबा आपल्याला खायलाच लावायचे ना, खायलाच पर्यायच लावायचे, नसतो. खायलाच लावायचे. त्याशिवाय गोड वस्तूंना हात लावूच द्यायचे नाही. हा. त्याचं कारण काय माहिती सान्वी? हा कडू रस हा आपल्याला आयुष्यामध्ये अपमान, अपयश, दुःख पचवायला शिकतो. बर. आयुष्य हे अगदी गुळगुळीत, सरळ, उताराचं असेल का? छे. त्यामध्ये चढही असणार, उतारही असणार, यश असणार, अपयश असणार, मान असणार, अपमान असणार. हा, तर ह्या correct. सगळ्यांची जोडी आपल्या आयुष्यामध्ये असते आणि मगच आपण आयुष्य पुढे कंठत असतो. बरोबर का नाही? हो, बरोबर हाच बाबा. संदेश आपल्याला शास्त्रकार देत आहेत. म्हणून जिथं आपल्याला गुढी आहे गोड रसाची, तिथंच कडू रसाचा हा कडुलिंबाचा पाला पण आहे. हा, ओके. आता ही झाली तात्विक बाब, पण आयुर्वेदानुसार हे एक अतिशय स्ट्रॉंग अँटीबायोटिक पण आहे, अँटीबॅक्टेरियल ऍक्शन आहे त्याला. वाव. आणि म्हणूनच काय आणि म्हणूनच आपल्याकडे जेव्हा आपण धान्य साठवतो की नाही, त्याच्यामध्ये हा कडुलिंबाचा पाला ठेवला जातो. अच्छा, म्हणून? आणि वर्षभर आपल्याला धान्याला एक पण किडा लागत नाही. खरंच. बरोबर आहे की नाही? हो. तर आज सण साजरा करायचा ना, तर चिमूट का होईना तुम्ही हा कडुलिंबाची चटणी मी तुम्हाला खाऊ घालणारच. अरे मनोज, चटणी आपण नंतर खाऊ, पण तुला माहितीये का की कडुलिंब जसा पोटात घेणं पण महत्वाचं आहे ना, तसंच आपल्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात सुद्धा कडुलिंब घालतात बरं का. करेक्ट. आंबा, कडुलिंब, गाठी या तिन्ही वनस्पतींनी आपल्या शरीराला थंडावा मिळतो. आंबा आणि कडुलिंब या वनस्पतींना आपण इतकं महत्वाचं स्थान दिलंय की त्यांना या गुढीला बांधूनच टाकलंय. आपण नेहमी म्हणतो ना, अरे बापरे आता सीझन चेंज व्हायला लागलाय, उकडायला लागलाय, म्हणतो. खूप वातावरण गरम. तर अशा परिस्थितीमध्ये जे वनस्पती, जे वृक्ष आपल्या उपयोगी पडतात ना, त्यांना आपण महत्वाचं स्थान दिलंय, त्यांना आपण पूज्य मानलंय. बर. बाबा मला सांगा ना, हा जो कलश आहे गुढीवर, तो असा उपडा किंवा उलटा का बरं ठेवलाय? अगदी छान प्रश्न विचारलास. कारण काय सांगतो, हा कलश आहे की नाही, हा कलश हा मांगल्याचं प्रतीक आहे. तू कुठलीही पूजा असेल, एखादं कुठलं तरी फंक्शन असेल, हा. कधी प्रत्येक ठिकाणी तुला कलश भरलेला पाण्याने दिसतो. बरोबर आहे? हो. म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे, म्हणून तिथं वापरला जातो. तू म्हणशील आता हा उलटा का ठेवतात, तर याच्यासाठी मी तुला एक उपमा देतो, म्हणजे तुला लक्षात येईल. आता आपल्या घरामध्ये टेलिव्हिजनचा सेट असतो, बरोबर आहे? बरोबर. त्याच्याकडे ज्या वेव्ज खेचल्या जातात ते कोण खेचतं? अँटीना. अँटिना. हा. तर असा हा अँटिना आहे आपल्या पूर्वाचार्यांनी ठेवलेला, की जेव्हा आपण हा पूजा करून घराच्या बाहेर ही गुढी उभी करतो, त्याच्यावर हा कलश लावतो, तेव्हा वातावरणातल्या ज्या आध्यात्मिक ऊर्जा असतात, वाइब्स. येस, वाईब्स, हे वाईब्स ते अट्रॅक्ट करतं आणि जणू आपल्या घरावरती, आपल्या अख्ख्या कुटुंबावरती या पॉझिटिव्ह एनर्जीचा वर्षाव होतो. ओके ओके. आहे की नाही अभिनव संकल्पना? खरंच. आणि हो, हा, आज तर सण आहे गुढीपाडव्याचा. तर तुम्हाला मला सांगायला आवडेल की आपल्या ज्या प्रसिद्ध, जगप्रसिद्ध ज्याला म्हणता येईल, संत बहिणाबाई, अतिशय प्रसिद्ध कवयित्री, यांनी सुद्धा गुढीपाडव्यावर खूप छान भाष्य केलेलं आहे. मला खरं तुम्हाला ऐकवायची इच्छा आहे. ते पुस्तक सापडेल का? हो, थँक्यू. बघा किती मार्मिक पद्धतीने बहिणाबाईंनी गुढीपाडव्याचं वर्णन केलंय. खूप छान शब्द आहेत. सांगा. आणि केवळ शब्दाकडे लक्ष देऊ नका, त्याच्या अर्थाकडे, गर्भित अर्थाकडे तुम्ही लक्ष द्या. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच देन सोडा मनातली अढी, गेल सासी गेली आढी, आता पाडवा तुम्ही येरा वरी, लोभ वाढवा. काय सांगतायत बहिणाबाई? मनातील आढी काढा आणि एकमेकातील लोभ वाढवा, हा संदेश देणारा हा सण आहे. केवळ गुढी उभारली, गोड खाल्लं म्हणून सण संपणार नाहीत.
हा सल्ला बहिणाबाईंनी दिलेला आपण अंमलात आणायचा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. पुढं काय म्हणतायत बघूया. आता पोथरा रे घर सुधारा रे पडझडी करी सन सारवन दारी उभारा रे गुढी. सानवी, तुला आठवतंय? तुला एक निबंध होता बघ, क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. तर तेव्हा आपण हा रेफरन्स दिला होता, आठवतंय? म्हणजे स्वच्छतेचा सल्ला हा बहिणाबाईंनी, गाडगेबाबांनी, अनेक संतांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपले सण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर प्रबोधन आहे, आरोग्यशास्त्र आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे जाऊया. चैत्राच्या या उन्हामधी जीव भय कासाईस राम नाम घ्या रे आता राम नवमीचा दास. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. बरोबर की नाही? आपण सण करतो, मौज मजा करतो, पण ही शक्ती, हे वैभव, हे समृद्धी कोणी दिलं आपल्याला? प्रभूने दिलं, देवाने दिलं. तर रामाला विसरून चालणार नाही, हा सल्ला अधोरेखित केलेला आहे, हे लक्षात ठेवा. पडी जातो तो पाडवा करा माझी सुधारणी आता गुढी पाडव्याले म्हणा गुढी उभारणी. गुढी पाडवा म्हणू नका, गुढी उभारणी असं म्हणतात त्या. म्हणजे व्याकरणाचा तर सुद्धा किती अभ्यास होता बघा. पाडवा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की पडलं, तर असा अर्थ न घेता गुढी आपण उभारली असं म्हणावं. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाचा